अध्ययन निष्पत्ती 8.72 नामनिर्देशिक आकृती प्रवाह तक्ते काढतात. उदाहरणार्थ पेशींची रचना, हृदयाची रचना, श्वसन संस्था इत्यादी. इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान. घटक मानवी शरीर व इंद्रिय संस्था. चला पाहूया मानवी शरीर. पुढील प्रश्नांचा शोध घेऊया. इंद्रिय संस्था म्हणजे काय? मानवी शरीरात कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत? चला तर पाहूया. इंद्रिय संस्था म्हणजे ठराविक कार्य एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. या इंद्रिय संस्थांची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. पचन संस्था, दुसरी श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था आणि मेंदू, प्रजनन संस्था, अस्थि संस्था. चला तर पाहूया श्वसन संस्था आणि तिचे कार्य. श्वसन संस्थेमध्ये पहिले नाक. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. घसा. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. पुढे आहे श्वासनलिका. श्वासनलिकेची सुरुवात भाग स्वर यंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे. फुफ्फुसे. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. त्यास फुफ्फुसावरण म्हणतात. फुफ्फुस वायुकोश. फुफ्फुसे लहान कप्प्यांनी बनलेले असतात. त्यांना वायुकोश म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. वायुकोशातील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. या पातळ आवरणातून वायूची देवघेव सहज होऊ शकते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असतात. श्वासपटल. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. त्याबाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसात जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छवास घडण्यासाठी गरजेचे असते. श्वसन प्रक्रियेत पुढील टप्पे येतात. बहिःश्वसन. श्वास घेणे. नाकावाटे हवा आत घेतली जाते. तिथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसात जाते. उच्छवास. श्वास सोडणे. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे पोहोचवते व ती हवा श्वासोच्छवासावाटे बाहेर टाकली जाते. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन असे म्हणतात. अंतःश्वसन. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात.
रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो व पेशींतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो. पेशी श्वसन. ऑक्सिजनमुळे पेशींतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंदज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. तर त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. पुढील प्रश्नाची उत्तरे शोधा. गांडूळ, झुरळ, मासा, बेडूक, साप या प्राण्यांमध्ये कोणकोणती श्वसन इंद्रिय असतात? तसेच या प्राण्यांमध्ये श्वसन प्रक्रिया कशी चालते याची माहिती मिळवा. नाव शेख रमेजिनूस, पदवीधर शिक्षक, कैशामराव श्रीपती बराटे विद्यालय पुणे, मनपा, शाळा क्रमांक 166 बी, वारजे, पुणे. UDI नंबर 27 25 41 41